हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा थर्ड लेसन ॲरिथमेटिक प्रोग्रेशनमधील प्रॅक्टिस सेट 3.3 मधील क्वेश्चन नंबर 8 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन 8 काय दिला आहे. फाइंड 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इन ॲन AP whose sum is 12 and sum of third and fourth term is 14. Assume the 4 consecutive terms in AP are a minus d, a plus d, a plus 2d. आपल्याला काय सांगितलेलं आहे, 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स ज्या AP मध्ये आहेत त्यांची सम किती आहे 12 अँड सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म, आणि जी थर्ड आणि फोर्थ टर्म आहे त्यांची सम किती आहे 14. आणि आपल्याला अज्युम करा म्हटले की त्या 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स या आहेत a मायनस डी, ए प्लस डी, ए प्लस 2d. या काय आहेत 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत असं अज्युम करा असं आपल्याला सांगितलेलं आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. लेट द 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स ऑफ ॲन AP बी. कोणत्या आहेत 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आपल्याला अज्युम करायचं आहे. ए मायनस डी, ए प्लस डी, ए प्लस 2d. आता अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन काय आहे, या 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्सची सम किती आहे 12. मग या 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्सची ॲडिशन करू आपण. ए मायनस डी प्लस ए प्लस डी प्लस ए प्लस 2d इज इक्वल्स टू 12. आता ए किती वेळा मायनस डी प्लस डी काय होईल, कॅन्सल होईल. ए किती वेळा आहे पहा, 1 2 3 4 टाइम्स आहे, म्हणजेच काय येईल 4a प्लस येथे काय आहे 2d इज इक्वल्स टू 12. आता यामधून आपण 2 कॉमन काढू शकतो. 2 कॉमन घेऊ आपण. 2 याच्यातून आपण 2 कॉमन घेतला तर काय राहील 2a इंटू 2 किती येईल 4a प्लस या 2d मधून 2 कॉमन घेतला काय राहील d इज इक्वल्स टू 12. आता हा 2 आपण त्या साईडला घेऊ. येथे मल्टिप्लाय या बाजूला आल्यानंतर डिव्हाइड होईल. 2a प्लस d इज इक्वल्स टू 12 डिवाइड 2. देअरफॉर 2a प्लस d इज इक्वल्स टू 2 1 जार 2, 2 6 जार 12, म्हणजेच काय येईल 6. हे काय मिळालं आपल्याला, इक्वेशन नंबर 1 मिळालं. आता सेकंड कंडिशन. अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन काय दिलेली आहे आपल्याला पहा. सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. थर्ड अँड फोर्थ टर्म कोणते, ए प्लस डी आणि ए प्लस 2d यांची सम किती दिलेली आहे 14. लिहून घेऊ आपण. थर्ड टर्म कोणते आहे ए प्लस डी आणि फोर्थ टर्म कोणते आहे ए प्लस 2d यांची सम किती आहे 14. ही सेकंड कंडिशन आहे. ए प्लस ए किती येईल 2a प्लस डी प्लस 2d किती येईल d येईल इज इक्वल्स टू 14. हे काय मिळालं आपल्याला, सेकंड इक्वेशन मिळालं. आता फर्स्ट इक्वेशनमध्ये 2a आहे, सेकंड इक्वेशनमध्ये पण 2a आहे. मग काय करू आपण, यांची सबट्रॅक्शन करू, म्हणजे 2a काय होईल कॅन्सल होईल. आता येथे काय 14, येथे काय 6, म्हणजे आपण काय करू सेकंड इक्वेशनमधून फर्स्ट इक्वेशन मायनस करू. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2 we get सेकंड इक्वेशन लिहून घेऊ. 2a प्लस 3d इज इक्वल्स टू 14. फर्स्ट इक्वेशन काय आहे 2a प्लस d इज इक्वल्स टू 6. सबट्रॅक्शन करू आपण. येथे काय होईल मायनस साईन आहे, मग येथे काय होईल साईन चेंज होतील. येथे प्लसचं मायनस होईल, येथे प्लसचं मायनस होईल, येथे पण प्लसचं मायनस होईल. 2a काय होईल, येथे कॅन्सल होईल. 3d मायनस d किती येईल 2d येईल. 3d मधून 1d मायनस केल्यावर 2d येईल. 14 मायनस 6 किती येईल 8. देअरफॉर 2d इज इक्वल्स टू 8. हे 2 आपण त्या साईडला घेऊ. येथे मल्टिप्लिकेशन आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर d इज इक्वल्स टू 8 डिवाइड 2. 2 1 जार 2, 2 4 जार 8.
देअरफोर डी इज इक्वल्स टू 4. डीची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 4 मिळाली. पुट डी इज इक्वल्स टू 4 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये आपण ही व्हॅल्यू काय करू? पुट करू. इक्वेशन 1 काय आहे पहा? 2a प्लस डी इज इक्वल्स टू 6. 2a प्लस डी इज इक्वल्स टू 6. यामध्ये आपण डीची व्हॅल्यू पुट करू. 2a प्लस डीची व्हॅल्यू किती आहे? 4 इज इक्वल्स टू 6. किती येईल पहा? हे 4 आपण त्या साईडला घेऊ. येथे काय आहे? प्लस आहे, या बाजूला गेल्यावर मायनस होईल. 2a इज इक्वल्स टू 6 मायनस 4. 2a इज इक्वल्स टू 2. मग हे 2 आपण आता या साईडला घेऊ. a इज इक्वल्स टू, येथे मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. a इज इक्वल्स टू 2 डिवाइड 2. देअरफोर a इज इक्वल्स टू 1. 2 1 जार 2, 2 1 जार 2. a ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 1. आणि डीची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 4. आता काय करू आपण मग? 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स कोणते आहेत ते काढू. आता फर्स्ट कॉन्सिक्युटिव्ह टर्म कोणती आहे? a मायनस डी. सेकंड कोणती आहे? a. थर्ड कोणती आहे? a प्लस डी. आणि फोर्थ कोणती आहे? a प्लस 2d. आता a ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 1. मायनस डीची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 4. 1 मायनस 4 किती येईल? मायनस 3. a ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 1. 1च येईल. a प्लस डी. a ची व्हॅल्यू 1 प्लस डीची व्हॅल्यू 4. म्हणजेच काय येईल? 5. 1 प्लस 4 5. आता a ची व्हॅल्यू 1 प्लस 2d. 2 इंटू डीची व्हॅल्यू 4. 2 इंटू 4 इज इक्वल्स टू 1 प्लस 2 4 जार 8 इज इक्वल्स टू 8 प्लस 1 9. म्हणजेच आपल्याला 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स कोणत्या मिळाल्या पहा? -3, 1, 5 अँड 9. या काय येतील? 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स येतील. आन्सर लिहू आपण. देअरफोर द 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आर -3, 1, 5, 9. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.